नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. शिरगाव आपटेवाडी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात सध्या आपण आहोत आणि आज आपण बघू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा सोहळा जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने मठामध्ये साजरा होतो आणि महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड अशी भाविकांची अलोट गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि आताही आपण बघू शकतो दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तजन जे आहे ते दुरून दुरून आलेले आहेत आणि बदलापूर पूर्व येथील आपटेवाडी शिरगाव परिसरामध्ये प्रचंड प्रसिद्ध असं हे मठ आहे आणि मठामध्ये आपण बघू शकतो भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाचा सोहळा जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने साजरा होतोय आणि अशातच बदलापूरमध्येही प्रत्येक सण उत्सव जो आहे तो अगदी मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो आणि आताही आपण बघू शकतो आपटेवाडी शिरगाव येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर सेवा केंद्र येथे आपण बघू शकतो भक्तजनांची ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अवमोरे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत, तेही या ठिकाणी आलेले आहेत. सर, भक्तजनांची प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते. आज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा सोहळा. सर्वप्रथम मी सांगेन की या ठिकाणी 22 वर्षापासून 25 वर्षापासून निलेशजी कदम आहेत, बाळा पालांडे आहेत, सोनू बेळंके आहेत, बरेच जणांनी रुपेश गोरे, सहेज गोरे, मंदार आपटे आहेत, असे बऱ्याच जणांच्या ट्रस्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने एक 20 वर्ष हा कार्यक्रम चालवत आम्ही बघितलं होतं. पण गेले 4-5 वर्ष बघतो आम्ही गुरुवारी ह्या ठिकाणी जसं पळसदरीला गर्दी असते आणि स्वामींच्या बऱ्याच मंदिरांमध्ये जसं शिवमंदिर गर्दी असते अंबरनाथच्या, तशी दर गुरुवारी ह्या ठिकाणी हजारो लोक येतात. आज तो स्वामींचा प्रकट दिन आहे. म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे शिरगावमध्ये प्रचंड एवढ्या मोठ्या प्रमाणात 15 ते 20 हजार जणांचं भोजन प्रसाद या ठिकाणी दिलं जातोय. परत मी सांगेन की आज जो तुम्ही डेकोरेशन बघाल या ठिकाणी की त्या ठिकाणी लालबाग परेलला पण ज्या प्रकारे येतो, लालबाग परेलमध्ये आणि पुण्यामध्ये कल्याणमध्ये गणपतीला ज्या प्रकारे डेकोरेशन केलं जातं, चांगल्या प्रकारे त्यांचे भक्तगण जे आहेत, आता जे कोणाला माहीत नाहीत, शिवप्पा स्वामी असतील, बऱ्याच जणांचं त्यांनी चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. तर मी परत एकदा पूर्ण कमिटीला धन्यवाद देईन. निलेश कदम, आनंद सुर्वे, रुपेश गोरे, बाळा पालांडे आणि सोनू बेळंकेला. भाविकांची अलोट गर्दी आहे. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त आणि फक्त भक्तजन पाहायला मिळतात आणि महत्वाचं म्हणजे यंदा अनोखासा देखावा स्वामींच्या मठाच्या भोवती करण्यात आलेला आहे. काय स्वामींचा महिमा आणि स्वामींची प्रसिद्धी ही तुम्हाला आता वेगळी सांगायची गरज नाही. तुमच्या माध्यमातून लोकांना तुम्ही दाखवा की या स्वामींचं महात्म्य कुठपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हा जो जनसमुदाय लोटलेला आहे हा फक्त स्वामींसाठी लोटलेला आहे. 5-5 तास लोक लाईनमध्ये उभे आहेत पण लोक हलत नाही आहेत. लहान लहान मुलांना घेऊन आलेले आहेत, वयोवृद्ध लोक आलेले आहेत पण लोक दर्शनासाठी थांबलेले आहेत. म्हणजे हे स्वामींचं आज किती मोठं हे आहे आणि यांची आज सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. आज आमचा आपटेवाडीचा मठ जो आहे तो आज लोकांची सेवा करतोय यांच्या माध्यमातून, म्हणजे स्वामींची सेवा आम्ही करतोय याच्यात, त्याचा खूप आम्हाला आनंद वाटतो. देखावा जो म्हणाल तर आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन करत असतो. यावर्षी आम्हाला असं वाटलं की आम्ही काहीतरी अजून लोकांना कळावं, स्वामींचं महत्त्व कळावं, स्वामींचे कोण भक्तगण आहेत, कोण गुरु आहेत स्वामींचे, अजून कोण शिष्यगण कोण आहेत, कोण स्वामीचे मठ आहेत, हे सगळं स्वामी लोकांना कळावं यासाठी आम्ही एका ठिकाणी सगळं ते देखावा उपलब्ध करून दिलेला आहे. लोकांनी यावं, बघावं ही आमची इच्छा आहे. अध्यक्ष साहेब, ज्या दिवसाची सगळ्या आतुरतेने वाट पाहता तो दिवस अखेर आलेला आहे. मोठ्या प्रमाणात भक्तजनांची गर्दी आपल्या मठामध्ये होते. हा आमच्या दरवर्षी आमच्या अशीच गर्दी असते आणि भक्तगण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला एक प्रतिसाद देतात त्या आपल्या उत्सवासाठी प्रगतीसाठी. नक्कीच आपण पाहिलं आज भक्तजनांची ही अलोट गर्दी आपटेवाडी शिरगाव येथील मठामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात भक्तजन जे आहे ते दुरून दुरून दर्शन घेण्यासाठी आलेला पाहायला मिळतात. अनोखा देखावाही या ठिकाणी असणार आहे. काही भक्तजनांची अलोट गर्दी आहे. ज्या दिवसाची सर्व भक्तजन आतुरतेने वाट पाहतात तो दिवस अखेर आलेला आहे. कशा प्रकारे आनंद होतोय काय सांगा? नाही, खरंच म्हणजे आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. कारण का आपण बघतोय की बरेच असे इथे आहेत मठ की पण ह्या मठामध्ये म्हणजे तो भाविकांचा एक विश्वास असेल किंवा कुठेतरी त्यांनाही असं वाटत असेल की बाबा एक समाधान, एक कुठेतरी आनंद आणि तेच हवं असतं आपल्याकडे. आपल्याकडे पैसा भरपूर असतो, संपत्ती भरपूर असते आपल्याकडे, पण एक समाधान जो आनंद आहे तो ह्या मठामध्ये त्यांना अनुभवायला मिळतो. आणि जे काही मठामध्ये जे काही सेवेकरी आहेत
ते सेवाही मनापासून करतात. कुठे असं इथे भेदभाव किंवा काही असा प्रकार इथे होत नाही ह्या मठामध्ये. हा म्हणजे प्रथमच असं दर्शनी जाणवतं की ह्या मठामध्ये की इथे असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. इथे गरीब असू देत, एखादा अपंग कोणी आला व्यक्ती तर त्यांनाही थोडंसं पहिलं त्यांना प्रेफरन्स दिला जातो. तर ह्या गोष्टी इथे घडतात. त्यामुळे साहजिकच आहे ही जी गर्दी आहे त्या गर्दीच्या मागचं तुम्हाला हेच तात्पर्य तुमच्या लक्षात येईल की जे इथले जे काही खरं मनापासून जे सेवेकरी आहेत, जे इथे सेवा करतात की त्यांचंच थोडं हे असेल आणि एक स्वामी, कारण का स्वामींनाच हे सगळे जोडले गेलेले आहेत आणि ते जे मनापासून करतात ते इथेपर्यंत स्वामींपर्यंत येऊन पोहोचतात. त्याच्यामुळे इथे जे काही वातावरण जे काही प्रसन्न आहे त्याच्यामुळेच हे सगळी गर्दी आणि तुम्हाला जो काही हा मॉब दिसतोय तर ते यावर्षी अनोखा देखावाही करण्यात आलेला आहे. स्वामी अनुभूती येते वेगवेगळ्या की जो देखावा जे आहे तर तो देखावा म्हणजे कसं की लोकांनाही, कारण का काही कसं असतं माहितीये की ज्या वेळेला एखादा भक्त ज्या वेळेला मंदिरात येतो त्यावेळेला काहींच्या लक्षात येत नाही की बाबा आपण सेवा कशी केली पाहिजे किंवा त्या सेवेचं फळ, कारण आपण सेवा करत राहतो पण कधी कधी आपल्याला असे अनुभव येतात की काहींना असं वाटतं की मी एवढं मनापासून सेवा करतोय पण मग त्याचं फळ का मिळत नाही, की त्याचा अर्थ त्याच्या मागचं कारण हे भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तोच तो उद्देश आहे. त्यामुळे स्वामींबद्दल ज्या काही लोकांना जी काही माहिती नाहीये किंवा जे काही लोकांना काहींना वाईट अनुभव येतात, काहींना चांगले अनुभव येतात, त्यासाठी की त्यांना त्याच्या मागचं कारण त्याच्या लक्षात यावं, तोच एक उद्देश आहे. आपण पाहिलं की आपटेवाडी शेरगाव स्वामी ट्रस्टतर्फे मी अजून कधी गणेश मला नेहमी सांगतो, पण टाटा जे कॅन्सर हॉस्पिटल आहे इथून आठवड्यातून म्हणजे एक टाइम गुरुवारी तिथे अन्नदान करायचं. ऑल इंडियातून त्या ठिकाणी लोक येतात बाहेर दर शनिवारी येतात ते. आणि आज पण सकाळी निलेश शेट्टीची टीम त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांना केएम हॉस्पिटल असेल ते ऑल इंडियातून लोक ऑपरेशन येतात. त्याचं अन्नदान करणं फार महत्त्वाचा विषय आहे, कारण त्यांचं कोण नसतं त्या ठिकाणी मुंबईमध्ये. तर त्यांच्याकडे अन्नदान करते बदलापूर आपटेवाडी शिरगावची टीम आहे स्वामी समर्थ मठाची. त्याचा पर्यंत मी आभार मानेन निलेश कदमच्या टीमचं. आपण पाहिलं मठाच्या माध्यमातून, निलेश कदम यांच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये आपण जर पाहिलं तर अन्नदान केलं जातं आणि दर गुरुवारी हा उपक्रम यांच्या माध्यमातून जो येतो राबविला जातो. आणि आता आपण बघू शकतो मठामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची ही अल्लोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी आख्यायिका सांगणारे वेगवेगळे पोस्टर्स आपल्याला मठाच्या परिसरामध्ये लावलेले पाहायला मिळतात. आणि स्वामींची जी लीला आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा एक प्रयत्न जो आहे तो सर्व मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. सुंदर असं हे औदुंबराचं वटवृक्ष या ठिकाणी साकारलेलं आहे. सोबतच आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व संत महात्मे असतील सगळ्यांचं महत्त्व या ठिकाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचावं, लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने आपण जर पाहिलं तर पोस्टरच्या माध्यमातून ही सगळी माहिती जी आहे ते मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांची ही अलोट गर्दी आपटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात प्रकट दिनानिमित्त होताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. स्वामींचे महत्त्व सांगणारा हा देखावाही पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची ही अलोट गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. दुरून दुरून भाविक जे आहेत ते सकाळपासूनच आपटेवाडी शिरगाव येथील सेवेकरी आपल्याला पाहायला मिळतात. सेवेकऱ्यांच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन करण्यात येते. आणि शिरगावचा जो मुख्य रस्ता आहे आपटेवाडी शिरगाव येथे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही भक्तजनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मठामध्ये दर्शनासाठी हे सगळे भक्तजन जे आहेत ते दुरून दुरून आलेले आहेत. आणि सुंदर असा हा देखावा जो आहे तो संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आलेला आहे. सुंदर अशी LED स्क्रीनही या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, कारण की बरेच वेळ भक्तजन उभे आहेत तर
मठामधलं आपण जर पाहिलं तर लाईव्ह स्ट्रीमिंग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात भक्तजनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर, सकाळपासूनच हलवड अशी गर्दी आहे, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त भक्तजन पाहायला मिळतात. काय सांगाल आजच्या उत्सवाबद्दल? हे आमचं उत्सवाचं 24वे वर्ष आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला आमची इथं भव्य पालखी मिरवणूक निघते स्वामींची. त्या पालखी सोहळ्यामध्ये प्रचंड असं महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो. आता सकाळपासून आम्ही जर पहाटे म्हणजे मंदिर उघडलं 5 वाजता तेव्हापासून जे भाविकांची लाईन आहे, रिग आहे, म्हणजे मुंबई, ठाणा, पुणे, अक्षरशः पुण्यावरनं पण भाविक इथं दर्शनाला येतात. कारण इथं असा अनुभवच असा इथं लोक भाविकाला येतो. त्यामुळे दर्शनासाठी इथं भाविक दिवसभर येतात आणि आमच्याकडनं जेवढी त्याची सेवा होईल दिवसभरात तेवढं आम्ही सेवा द्यायला आम्ही जास्तीत प्रयत्न करतो. की ठीक आहे, बदलापूरमध्ये एक श्रद्धास्थान आहे की लोक आशेने इथे येतात, त्याप्रमाणे त्यांचं खरंच मनोरथ पूर्ण होतं आणि याच्यापुढे आम्ही असे चांगली त्यांची सेवा देत जाऊ. आता भंडारा चालू आहे. भंडारासाठी आता जवळजवळ आत्तापर्यंत 7 ते 8 हजार लोकांचं भोजन झालेलं आहे. अजून परत चालू आहे. शेवटचे भाविक येईपर्यंत आम्ही हा भंडारा चालू ठेवणार आणि असं सर्वांचं सहकार्य असू द्या हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे आल्याच्या नंतर स्वामींच्या ज्या लीला आहेत त्याच्या अनुभूती इथे येते, सुद्धा पोस्टर्स पाहायला मिळतात. तर त्याविषयी काय सांगा? अनुभूती म्हणजे खूप चांगले अनुभव आहेत आणि दर गुरुवारी नवस फेडण्यासाठी भाविक एवढे लांबून लांबून येतात. दर गुरुवारी म्हणजे आमच्या इथं अशीच गर्दी असते, दर गुरुवारी अशीच गर्दी असते रात्रीपर्यंत. नवस फेडणारी लोक भरपूर असतात, भाविक असतात. चालूच म्हणजे स्वामींचा खूप चांगला आशीर्वाद आहे. असं सर्वांच्या पाठीशी राहील आणि आमच्याकडे जास्तीत आम्ही सेवा द्यायला आम्ही असं हा नाही. आमचे वर्षातून 7-8 उपक्रम असतात. आरोग्य सेवा असतो, शिक्षणासाठी आम्ही लोकांना इथं मदत करत असतो. मदत म्हणजे कसे जे गरीब गरजू असतात त्यांना आम्ही डायरेक्ट शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आम्ही डायरेक्ट त्याची फी जमा करतो. वर्षातून एकदा वया वाटपाचा कार्यक्रम असतो, पुस्तकं आम्ही पुरवतो, औषधं पुरवतो. परत दर महिन्याला टाटा रुग्णालय तिथं दर महिन्याला आम्हाला शेवटच्या शनिवारी आम्ही आमच्या संस्थेतर्फे आमच्याकडनं अन्नदान असतं. ते साधारण इथे 1200-1300 लोक त्यांचे जे पेशंटचे जे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही अन्नदान करत असतो. दर महिन्याला आमचं तिथं अन्नदान असतं शेवटच्या शनिवारी. तर यंदाचा देखावा खूप खास आहे, त्याविषयी काय सांगा? काय असंच म्हणजे आमचे जे सेवेकरी आहेत त्यांच्या मनामध्ये असं आलं की काहीतरी आपण नवीन काहीतरी करावं की लोक इथं आलो खरंच समाधानी होतील. त्याप्रमाणे आमचे जे आहेत काही सेवेकरी त्यांच्या मनामध्ये असे कल्पना आले, त्या कल्पनेप्रमाणे आम्ही हा देखावा केलेला आहे. आणि देखावा पाहण्यासाठी काल पण प्रचंड प्रमाणात गर्दी होती. चालू आहे, येतात. ठीक आहे, धन्यवाद. आपण पाहिलं प्रचंड अशी गर्दी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपण पाहू शकतो भक्तजन पाहायला मिळतात. आणि सकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 5 वाजल्यापासून ही संपूर्ण गर्दी आहे आणि जो भंडारा येथे सुरू आहे तिथे तब्बल 8 ते 9 हजार भाविक आतापर्यंत जेवून गेलेले आहेत. भंडाऱ्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे आणि शेवटच्या भाविकापर्यंत येईपर्यंत शेवटचा भाविक येईपर्यंत आम्ही अशाच प्रकारे भंडारा सुरू ठेवू असं देखील मंदिर प्रशासनाच्या विश्वस्त मंडळीने आपल्याशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे. आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात भक्तजन दुरून शिरगाव आपटेवाडी येथील मठात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण जर पाहिलं तर महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सकाळपासून तब्बल 7 ते 8 हजार भाविक जे आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत. त्यांनी प्रसादाचा जो आहे तो लाभ घेतलेला आहे आणि आपण बघू शकतो आताही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भक्तजन आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण ही व्यवस्था जी आहे ती मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. भाविकांची ही अलोट गर्दी दर्शन घेण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी हा सोहळा जो आहे तो साजरा होत असतो आणि आता आपण बघू शकतो समोर भजनांचा एक सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाप्रसादाचाही हा सुंदर असा कार्यक्रम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात भक्तजनांची ही गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही साईडला आपण जर पाहिलं तर ही व्यवस्था जी आहे ती भोजनाची करण्यात आलेली आहे. संपूर्ण हे व्यवस्थापन एक मिनिट
सर काय सांगाल, साधारण आतापर्यंत किती भाविक घेऊन गेले असेल? 6 ते 7 हजार भाविक जेवून गेले असतील आतापर्यंत. स्वामी भक्ती करतात, त्याचा आनंद होतोय प्रकट. खूप आनंद होतोय. खूप छान वाटतंय. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत भक्तजन पाहायला मिळतात. काय सांगाल? एकदम भारी वाटतंय. 10,000 पब्लिक झाली असेल आतापर्यंत. नक्कीच आपण बघू शकतो भंडाऱ्यालाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो नागरिकांचा, स्थानिकांचा, रहिवाशांचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तजन जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत. आणि मठामध्ये आपण बघू शकतो अगदी पहाटे 5 वाजल्यापासून भक्तजनांची ही गर्दी, आता रात्रीचे तब्बल 10 वाजत आलेले आहेत तरीही प्रचंड अशी गर्दी आपल्याला भक्तजनांची पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची लीला सांगणारे अनेक अनुभव या ठिकाणी चित्ररूपात, पोस्टरच्या रूपात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते पोस्टर्सही पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तजनांची गर्दी शिरगाव आपटेवाडी येथे असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात होताना आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसभर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मोठ्या प्रमाणात जे आहे ते भक्तजन आज सकाळपासूनच शिरगाव आपटेवाडी येथे असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आले आपल्याला पाहायला मिळतात. आणि खूप सुंदर असा देखावा करण्यात आलेला आहे. आणि प्रकट दिनाचा सोहळा अनुभवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात दर्शन घेण्यासाठी भक्तजनांची, बदलापूरकरांची एकच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.